बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। बुधवारपासून पुढील 3 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव जाणवेल आणि जोरदार वाऱ्यांसह अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 34.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। ढगाळ हवामानासह पावसाच्या मध्यम सरींनी आज कोल्हापूर ओलचिंब झालं होतं। तुलनेनं पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं राधानगरी धरण आता 93% भरले, तर राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 28 फूट 2 इंचांवर आली आहे। आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या। अर्धा तास पाऊस झाल्यावर तासभर उघडीप असायची, पण पुन्हा पाऊस सुरू व्हायचा। पावसाचा टपोरा थेंब नसला तरी मध्यम स्वरूपाचा बऱ्यापैकी पाऊस सुरू झाल्यानं पावसाळी दमट वातावरण तयार झालंय। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 34.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 106.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील 26 बंधारे पाण्याखाली असून आज सायंकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 28 फूट 2 इंच इतकी होती। राधानगरी धरण सुमारे 93% भरलं असून सध्या 1400 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। यावर्षी पावसानं दबकत आस्ते कदम वाटचाल सुरू ठेवली आहे, त्यामुळे यंदा अजून तरी महापुराचं संकट भेडसावत नाहीये। दरम्यान बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या हवेच्या प्रभावामुळे पुढील 3 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। विशेषतः विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर घाट परिसरात दरड कोसळण्याचा इशारा दिलाय। 30 आणि 31 जुलै रोजी मुंबई, रायगड, ठाणे, पालघरमध्ये तुफान पाऊस असेल, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय।